मित्रांनो नमस्कार। माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आणि आज रविवार दिवस आहे। मित्रांनो आज ग्रहण पण आहे, पण मित्रांनो सूर्यग्रहण आहे, पण आपल्या या भारत देशामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही। आजचा दिवस पण चांगलेले ग्रहणाचा दिवस आहे आणि ग्रहण आणि नवरात्र या दिवसाला वनस्पती आपण आणून ठेवते मित्रांनो, आणि ते लाभदायक असतात। अशा चांगल्या दिवशी वनस्पती आपण घेतल्यानंतर तर मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी अशी एक वनस्पती दाखवणार आहे। ती वनस्पती म्हणजे वशीकरणासाठी मोठे मोठे हवनासाठी वापरणारी उपयुक्त अशी एक वनस्पती। तर आज मी या ठिकाणी ती वनस्पती घ्यायला आलेलो। तर मित्रांनो ही जी वनस्पती आहे हे वनस्पतीला हातजोडी असे म्हणतात, नर आणि मादी हे वनस्पती हातजोडी ही आज आपण या ठिकाणून घेऊन जाणार आहेत। पण मित्रांनो ही वनस्पती घेत असताना आपल्याला ती जर पाहिजे असेल तर तिला मंत्र म्हणून तिला सिद्ध करावं लागतं आणि आधी तिला आमंत्रण करावं लागते। जर आपल्याला घेऊन जायचे असेल तर तिला आदल्या दिवशी आपण त्याची पूजा करून तिला मंत्र म्हणून ठेवायचे असते आणि दुसऱ्या दिवशी तिला घेऊन जायचे असते। अशी ही वनस्पती आहे, तर तिचं नाव आहे हातजोडी। तर आज या ठिकाणी आपण आलेलो आहे। मित्रांनो ही वनस्पती कशी आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हातजोडी अशी ही वशीकरणासाठी चमत्कारी अशी वनस्पती तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। नर आणि मादी हे आपण दोन्ही पण या ठिकाणी आहेत। तर आपण यांची आता पूजा करणार आहोत। हे बघा मंत्रतंत्र म्हणून तिला सिद्ध केला जातं मित्रांनो। तर हे बघ हे आहे या ठिकाणी आपण पाहतोय हे आहे हातजोडी असं या वनस्पतीचं नाव आहे। तर मी तुम्हाला आता दाखवतोय। बघा मित्रांनो ही आहे ओरिजिनल असे आमच्या या जंगलामध्ये ही आहे हातजोडी। हे बघा ही हातजोडीचं ही ओरिजिनल ही वनस्पती आणि हे दोन प्रकारे असते, एक नर आणि मादी। आता आपण पाहतोय या ठिकाणी ना हे बघा हे ना हा नर आहे याला नर आहे, कारण नराले ना लांब असं पूर्ण हात जोडलेली अशी माळ्याची माळ असते। हे मी तुम्हाला दाखवणार आहे, काढून पण दाखवणार आहे मित्रांनो, पण आधी आपली हिची पूजा करायची। आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला नर पाहिले आपण, आता मी तुम्हाला मादी दाखवतो। हे बघा या ठिकाणी ही मादी, हे बघा हिची अशी पाने ही लहान लहान आणि नर जो असतो त्याची मोठली लांब पानं असते। हे बघा आता ही मादी। तर आपण आता या ठिकाणी यांची पूजा करून ठेवणार आहेत, कारण आपली उद्या ही घेऊन जायचे, कारण उद्या नवरात्राचा पहिला दिवस आहे। नवरात्राचा पहिला दिवस असल्यामुळे आपण तिला उद्या आज आमंत्रित करणार आहेत आणि उद्या घेऊन जाणार आहेत। ते बघा ही वनस्पती जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर आपल्याला त्याची आधी पूजा करावी लागते आणि मंत्रतंत्र म्हणून तिला या ठिकाणी आपण घेऊन जायचे। पण आज आपण ती पूजा करणार आहेत या ठिकाणी आणि उद्या आपण घेऊन जाणार इथं। हे बघा हे आहे या ठिकाणी वनस्पती पाहतोय आपण, हातजोडी म्हणतात हिला मित्रांनो।
हे बघा मित्रांनो, हात जोडी आपण या वनस्पतीच्या आता या ठिकाणी ही पूजा केलेली आहे. आणि उद्या आपण नवरात्र म्हणजे उद्या सोमवार आहे, उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. उद्या आपण हिला खणून नेऊन मंत्राने सिद्ध करून आता आपण हे केलेले, उद्या आपण त्याला घेऊन जाणार. तर हे आहे हात जोडी ही वनस्पती. आता आपण जी पूजा केलेली हात जोडी ओरिजिनल वनस्पती मित्रांनो ही. तर मित्रांनो, मी तुम्हाला याची वेगळे आपण काढून ठेवलेले आहेत ते हात जोडीची जे खालचे जे मुळे कसे असतात, जे वनस्पती कशी असते खाली, हे मी तुम्हाला आता आपण मी दाखवणार आहे. तर आपण ती पाहूया मित्रांनो, बघा कशी असते. मित्रांनो, हे बघा, ही आहे हात जोडी ही वनस्पती आपण आता ही काढून आणलेली. पण मित्रांनो, ही फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी, तुमच्या माहितीसाठी फक्त काढून आणलेली. ही आहे ओरिजिनल. आता आपण ज्या हात जोडी या वनस्पतीची पूजा केलेली ते आपण उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण ती काढून आपण घेऊन येणार आहे. तर आता आपण हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतोय. हे जे लांब जे आहे हा नरे आणि ही मादी. कारण मादीचं लहान लहान गुच्छे असतात आणि याचा हे लांब असं दांडा असते. बघा, तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हा नर आहे आणि ही मादी. तर ही हात जोडी वनस्पती कशी असते, तर हिला हात जोडी म्हणजे असे का म्हणतात, तर हे बघा, याची ही पूर्ण अशी हात जोडल्यासारखी. बघा, आपण असं हात मिटून घेतोय, आपण जोडतोय, तसं या वनस्पतीच्या हात जोडल्यासारखा हा एक प्रकारे, त्याच्यामुळे त्याला हात जोडी असे म्हणतात. तर हे बघा, हे पूर्ण लांब आहे, हा नर आहे. आणि हे जे लहान लहान जे आहेत, हे बघा, हे जो गुच्छे लहानसा, हा जो लहान गुच्छे, याला मादी म्हणतात. हे बघा, हे लहान लहान येतं, हे आपण काढले नाहीत कारण ते पूर्ण जे मुळे असतं हे पूर्ण त्याच्यामध्ये गुंडळलेलं असते. असं याला ही मादी म्हणतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे लहान आहे ही मादी आहे आणि हा जो लांब आहे हा नर आहे. वशीकरणासाठी मित्रांनो याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. याचा सिद्ध मंत्र सिद्ध करून याला मंत्र म्हणून याला सिद्ध केले जाते. ही वनस्पतीला चमत्कारी अशी ही वनस्पती. मोठमोठे मोठमोठे जे तांत्रिक मंत्री आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर करतात. तर आज आपण ही ओरिजिनल अशी वनस्पती ही पाहिली आपण, आणि ओरिजिनल आहे ही आमच्या या डोंगर भागामध्ये. मी तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला जवळून दाखवतो की ही वनस्पती कशी आहे. तर हे बघा, आपण पाहूया, हा नर आणि ही मादी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे जे हात जोडल्यासारखे, हे बघा, हे जे आहे हा नर आहे, याला नर म्हणतात. हे बघा, हे पूर्ण आपण असा हात जसं जोडतोय तसं हे पूर्ण त्याची हे नर आहे हा. आणि ही मादी, हे बघा, हे जे लहान लहान हे जे गुच्छे आहेत लहान लहान, ही मादी आहे आणि हे नर आहे. अशा प्रकारे ही चमत्कारी अशी वशीकरणासाठी वापरली जाणारी वनस्पती. हे बघा.